इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण दिलेल्या व्होल्टेज श्रेणीसाठी HT, LT लाईन मध्ये वापरला जाणाऱ्या इन्सुलेटरच्या स्थापनेचा सराव करणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही यात सक्षम व्हाल। HT, LT लाईन इन्सुलेटरचा प्रकार ओळखणे, HT ओव्हरहेड लाईनवर शॅकल टाइप इन्सुलेटर बसवणे, LT ओव्हरहेड लाईनवर पिन टाइप इन्सुलेटर बसवणे। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे, इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर 200 mm, DE डबल एंडेड स्पॅनर सेट 6 mm ते 25 mm, ॲडजस्टेबल स्पॅनर 6 mm ते 25 mm, सेफ्टी बेल्ट, वुडन किंवा नायलॉन मॅलेट, बॅम्बू लॅडर 6 मीटर लांब, जूट रोप 25 mm डायमीटर, वायर स्ट्रिपर 25 mm, मेगर 500 volts, सी क्लॅम्प, वायर स्ट्रेचर 25 mm, शॅकल इन्सुलेटर, पोर्सिलिन 1 kV, पिन इन्सुलेटर, पोर्सिलिन 1 kV, सस्पेन्शन इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर, रिंग इन्सुलेटर, स्टे किंवा एग इन्सुलेटर, कॉटन वेस्ट, बाइंडिंग वायर 14 SWG, स्क्रॅप पीस ACSR, कंडक्टर 1 मीटर, सँड पेपर किंवा एमेरी शीट, फ्लॅट ॲल्युमिनियम टेप, प्रोटेक्टिव्ह ग्रीस, लाईन ॲक्सेसरीज। सरावात येण्यापूर्वी HT, LT लाईन्स आणि HT, LT लाईन्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटर बद्दल काही मूलभूत माहिती जाणून घेऊ। HT, LT लाईन्स काय आहेत? HT म्हणजे हाय टेन्शन हाय व्होल्टेज पुरवठा। हे 11 kV, 33 kV, 66 kV आणि 110 kV सारखी बल्क पॉवर वाहून नेते। हे व्होल्टेज वाढवून आणि विद्युत प्रवाह कमी करून मोठ्या अंतरावर वीज प्रसारित करण्यासाठी वापरले जातात। LT म्हणजे कमी ताण किंवा कमी व्होल्टेज पुरवठा। यात उच्च प्रवाह वाहून नेण्याची क्षमता असते। हे स्थानिक भागात आणि लहान अंतरावर वीज वितरित करण्यासाठी वापरले जातात। लाईन इन्सुलेटर, ओव्हरहेड लाईन इन्सुलेटर मधील लाईन इन्सुलेटर कंडक्टर मधून पोल पर्यंत विद्युत प्रवाहाची गळती रोखण्यासाठी थेट कंडक्टरला धरून ठेवण्यासाठी असते। ते पोर्सिलिन चिकन मातीचे बनलेले आहेत आणि वातावरणातील शोषण टाळण्यासाठी ते पूर्णपणे चकाकलेले आहेत। ओव्हरहेड लाईन मधील लाईन इन्सुलेटरसाठी ग्लास टिटाईट आणि विशेष संयोजन सामग्री देखील मर्यादित प्रमाणात वापरले जातात। लाईन इन्सुलेटरचे प्रॉपर्टीज: उच्च यांत्रिक शक्ती, कंडक्टर लोड, वारा भार इत्यादी सहन करण्यासाठी, इन्सुलेटर सामग्रीचा हाय इलेक्ट्रिक रेझिस्टन्स, पृथ्वीवरील विद्युत प्रवाह टाळण्यासाठी, उच्च सापेक्ष परमिटिव्हिटी, उच्च डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथसाठी, शुद्ध नॉन पोरस इन्सुलेटर सामग्री, उच्च परमिटिव्हिटीसाठी, फ्लॅश ओव्हर करण्यासाठी पंचर शक्तीचे उच्च प्रमाण, फ्लॅश ओव्हर व्होल्टेजचा सामना करण्यासाठी। लाईन इन्सुलेटरचे सामान्य प्रकार: पिन इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटर, सस्पेन्शन इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर, पोस्ट इन्सुलेटर, स्टे इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटर। पिन इन्सुलेटर, पिन इन्सुलेटरचा वापर लाईन कंडक्टरला खांबाच्या सरळ भागावर ठेवण्यासाठी केला जातो। हे खांबावरील क्रॉस आर्मवर सुरक्षित आहे। कंडक्टर त्याच्या वरच्या ग्रूव्ह मधून जातो आणि कंडक्टरच्या समान सामग्रीच्या एनेल केलेल्या वायरने बांधलेला असतो। हे LT लाईन मध्ये वापरले जातात। पिन इन्सुलेटरला 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहेत: सिंगल शेड पिन इन्सुलेटर, डबल शेड पिन इन्सुलेटर आणि ट्रिपल शेड पिन इन्सुलेटर। शॅकल टाइप इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटरचा वापर सामान्यतः कोपऱ्यांच्या खांबावर, तीक्ष्ण वक्रांवर आणि फक्त मध्यम व्होल्टेज लाईनच्या सर्व्हिस कनेक्शनसाठी केला जातो।
हे इन्सुलेटर आडव्या स्थितीत किंवा उभ्या स्थितीत वापरले जातात. हे इन्सुलेटर 3 kV खाली वापरले जातात. हे LT लाईन मध्ये वापरले जातात. सस्पेन्शन इन्सुलेटर. सस्पेन्शन टाइप इन्सुलेटरचा वापर स्टील सह HT लाईन साठी विजेपासून सुरक्षित संरक्षणासाठी केला जातो. त्यामध्ये स्ट्रिंगच्या स्वरूपात धातूच्या दुव्यांद्वारे सिरीज मध्ये जोडलेल्या पोर्सिलिन डिस्कची संख्या असते. प्रत्येक डिस्क 11 kVच्या कमी व्होल्टेजसाठी डिझाइन केलेली जाते. सस्पेन्शन रेषेला अधिक लवचिकता प्रदान करते. पोस्ट इन्सुलेटर. पोस्ट इन्सुलेटर्स बसेस, ड्रॉप आउट फ्यूज, लाईन कंडक्टर, गँग ऑपरेटेड एअर ब्रेक स्विच साठी वापरले जातात. हे आउटडोर प्रकारचे आहेत आणि 11, 22 आणि 33 kV श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. ते LT लाईन मध्ये वापरले जातात. स्टे इन्सुलेटर. स्टे इन्सुलेटर्स ज्यांना स्ट्रेन इन्सुलेटर म्हणूनही ओळखले जाते, ते साधारणपणे 33 kV लाईन पर्यंत वापरले जातात. जेव्हा डेड एंड किंवा कोपरा किंवा तीक्ष्ण वक्र असतो तेव्हा लाईन मधील टेन्शन कमी करण्यासाठी स्ट्रेन इन्सुलेटरचा वापर केला जातो. हे इन्सुलेटर जमिनीची पातळीपासून 3 मीटरच्या खाली निश्चित केले जाऊ नयेत आणि कंडक्टरच्या ताणामुळे खांबा वाकवण्यापासून प्रतिबंधित करतात. ते LT लाईन मध्ये वापरले जातात. डिस्क इन्सुलेटर. डिस्क इन्सुलेटर चकचकीत पोर्सिलिन किंवा टफ काचेचे बनलेले असतात आणि ते 33 kV आणि त्याहून अधिक व्होल्टेज साठी सस्पेन्शन प्रकार म्हणून डेड एंड वर इन्सुलेटर म्हणून वापरले जातात. ते LT लाईन मध्ये वापरले जातात. दिलेल्या व्होल्टेज रेंज साठी HT LT लाईन इन्सुलेटरचा प्रकार ओळखा. सर्वप्रथम दिलेल्या व्होल्टेज श्रेणीसाठी वापरल्या जाणाऱ्या HT LT लाईन इन्सुलेटरचा प्रकार ओळखणे आवश्यक आहे. व्होल्टेज रेंज आणि इन्सुलेटरचा उद्देश जाणून घेऊन आपण योग्य जागेसाठी योग्य इन्सुलेटर निवडू शकतो. उदाहरणार्थ LT लाईन साठी सरळ चालू असलेल्या खांबावर कंडक्टर ठेवण्यासाठी आपल्याला इन्सुलेटर निवडायची आवश्यकता आहे. यासाठी पिन प्रकारचे इन्सुलेटर वापरले जाऊ शकतात. पिन इन्सुलेटर. सरळ चालणारे पोल होल्डिंग लाईन कंडक्टर. शॅकल इन्सुलेटर. कोपऱ्याच्या खांबावर समाप्त होणारे. सस्पेन्शन इन्सुलेटर. लाईन मध्ये सस्पेन्शन व्यवस्था प्रदान करण्यासाठी. स्ट्रेन किंवा स्टे इन्सुलेटर. कोपऱ्यात जास्त ताण टाळण्यासाठी किंवा रेषेच्या शेवटच्या टोकाला तीक्ष्ण वक्र. पोस्ट इन्सुलेटर. बस बसवणे, ड्रॉप आउट फ्यूज लाईन कंडक्टर आणि स्विचेस साठी. डिस्क इन्सुलेटर. मृत टोकांवर किंवा सरळ रेषांवर. HT ओव्हरहेड लाईनवर शॅकल इन्सुलेटरची स्थापना. सुरक्षा बेल्ट बांधा. खांबावर शिडी घाला. रील मधून कंडक्टर सोडा. वास्तविक स्पॅन प्लस सॅग आणि बाइंडिंग लाईन मोजा. कंडक्टरची 2 लांबी ठेवा. शॅकल इन्सुलेटर त्याच्या नुकसानासाठी तपासा आणि निवडा. शॅकल इन्सुलेटरची असेंब्ली योग्य फिटिंगसाठी तपासा. शिडीवर काम करत असताना शिडी घसरू नये म्हणून मदतनीस बोलवा. मार्गदर्शन दोरी आणि टूल किट सह शिडीवर चढा. क्रॉस आर्मवर स्वतःला सोयीस्करपणे स्थान द्या. सेफ्टी बेल्टच्या टोकाला क्रॉस आर्म बांधा. गाईड दोरीचे एक टोक हेल्परला पाठवा आणि त्याला शॅकल असेंब्लीला बांधायला सांगा आणि वरच्या बाजूला उचला. शॅकल इन्सुलेटरला C क्लॅम्प द्वारे क्रॉस आर्मवर फिक्स करा. जमिनीवरून ड्रॉ पुली मिळवा आणि क्रॉस आर्मवर सुरक्षित करा. दोरीला पुलीमधून गुंडाळा आणि दुसरे टोक हेल्परला पाठवा. हेल्परला ओव्हरहेड कंडक्टर दोरीला व्यवस्थित बांधायला सांगा आणि कंडक्टरला क्रॉस आर्म पोझिशनवर उचलून घ्या. मुख्य लाईन कंडक्टरवर कंडक्टरचा शेवटचा भाग फिरवा. शेवटच्या क्रॉस आर्मवर निश्चित केलेल्या शॅकल इन्सुलेटर बांधा. टिप: कमी आणि मध्यम व्होल्टेजसाठी ओव्हरहेड कंडक्टर्सचे ग्राउंड क्लिअरन्स अंदाजे 5.0 मीटर पेक्षा कमी नसावे. बाइंडिंग तपासल्यानंतर खांबावरून खाली उतरा. LT ओव्हरहेड लाईनवर पिन प्रकारचे इन्सुलेटर स्थापित करा.
मागील सुरक्षा प्रक्रियेचे अनुसरण करून पुढील खांबावर चढा. कंडक्टर उचलून पिन इन्सुलेटरवर ठेवा. मदतनीस वायर स्ट्रेचरने कंडक्टरला उचलायला आणि ताणायला सांगा. योग्य स्थितीत विद्यमान खांब्याचा क्रॉस आर्मवर पिन इन्सुलेटर निश्चित करा. प्रक्रियेनुसार कंडक्टरच्या सामग्रीच्या एनेल केलेल्या वायरने पिन इन्सुलेटर बांधा. बाइंडिंग कंडक्टरच्या मुक्त टोकांना लाईन कंडक्टरवर उलट दिशेने घट्ट बांधा. दोन्ही बाजूंना सुमारे 15 वळणे देऊन बाइंडिंग पूर्ण करा. बंधन कोणत्याही अंतराशिवाय पुरसे घट्ट असावे. अतिरिक्त बांधनकारक वायर कापून वायरचा टोकांना गोल करा. त्यात क्रॉस हाताच्या दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पिन इन्सुलेटरसाठी प्रक्रिया पुन्हा करा. मेगर टेस्ट रिझल्ट्स. खांबांवर इन्सुलेटरची स्थापना पूर्ण केल्यानंतर आम्हाला कंडक्टर आणि कंडक्टर पृथ्वी यांच्यातील इन्सुलेशन सुनिश्चित करणे आवश्यक आहे. या चाचणीसाठी कंडक्टरमधील इन्सुलेशन आणि कंडक्टर आणि अर्थ मधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यासाठी 500 व्होल्टचा मेगर वापरला जातो. येथे दर्शविल्याप्रमाणे कंडक्टर आणि अर्थ बिंदू दरम्यान मेगरचे प्रोब ठेवा आणि मूल्ये मोजा. टेबलमधून मूल्ये रेकॉर्ड करा. रिकॅप. या सत्रात आपण शिकलो HT LT लाईन इन्सुलेटरचा प्रकार ओळखणे. HT ओव्हरहेड लाईनवर शॅकल टाइप इन्सुलेटर बसवणे. LT ओव्हरहेड लाईनवर पिन टाइप इन्सुलेटर बसवणे. मला आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व संकल्पने समजल्या असतील. भेटूया पुढील सत्रात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.